मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला 33 छातीचा ड्रेस कटिंग दाखवते। ही माझी उलटी बाजू आहे टॉपची आणि ज्या वेळेस आपल्याला डिझाइन असेल त्यानुसारच आपल्याला बाजू आपल्याला घ्यायची। तर ही डिझाइन नुसार मी बाजू घेतली। तर बघा, खालची बाजू ही आहे आणि वरची बाजू ही आहे। तर उंची आपली 37 आहे। तर 37 मध्ये मी 2 इंच मिक्स केले, 38 39 इंच आणि शोल्डर आहे 7.5 इंच। तर इथं मी 7.5 घेतले। आपल्याला बोटनेक मध्ये ठेवायचा आहे थोडासा, तर मी 3 इंच गळ्यासाठी घेतले, बाकीचं 7.5 वर तुम्ही इथं लक्षात घ्या। तसंच आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे 5.5 इंचावर आणि शिवून तो 5 इंच होऊन जातो। पुन्हा एकदा वरती मी 7.5 घेतले, तर खाली पण मी 7.5च घेणार आणि वरती मी 3 इंच घेतले, तर खाली पण मी 3 इंचच घेते। अशा पद्धतीने आता मी गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला लगेच। आणि वरती 7.5 आहे, तर आपल्याला खाली पण 7.5 वरच शोल्डर घ्यायचे। जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढंच आपल्याला मोंड्यासाठी पण घ्यायचे। वरती मी 1 इंचाचा उतार देते। 1 इंचाचा द्या किंवा अर्ध्या इंचाचा द्या तरी पण चालते। ज्या वेळेस आपला बोटनेक असते तर आपल्याला थोडासा उतार द्यावाच लागतो आणि कॉलरच्याला एक उतार द्यावाच लागतो। तर लक्षात घ्या। आता आपल्याला कंबर उंची घ्यायची। कंबर उंची आहे आपली 14 इंच। आपल्याला कस्टमरच्या उंचीनुसार पण घेतली जाते। कंबर उंची 14 इंच आणि आपल्याला कट उंची घ्यायची, तर ती आहे 21 इंच घ्या किंवा 10.5 इंच घ्या तरी पण चालते। आपण एक लाईन आखून घेणार आहोत, ह्या 2 लाईन, आणि ही आपल्याला मोंड्याला आकार देण्यासाठी। आता अर्धा इंच मी कंपल्सरी मागं येते का आपल्याला मोंडा व्यवस्थित बसतो, चून वगैरे काहीच पडत नाही। हा समोरचा भाग आहे, नीट लक्षात घ्या। आता 1.5 इंच आणि 1 इंचासाठी आपल्याला कंपल्सरी मोंड्याला आकार हा द्यावाच लागतो। तर छाती आहे आपली 33 मध्ये आपल्याला 3 इंच मिक्स करायचे। 3 इंच ज्यावेळेस आपण मिक्स करतो तर 36 छाती बसते। तर आपल्याला चौथा भाग येतोय 9 इंचाचा। आता आपल्याला याच्यामध्ये लुजिंग 1 इंच ठेवा, 1.5 इंच ठेवा, ते तुमच्या याच्यानुसार असणार। मी 1.5 इंचाची लुजिंग ठेवते। आता आपल्याला खाली यायचं आहे, कंबर घेर आहे 27, वरती मी 3 इंच मिक्स केले, खाली मी 2 इंच मिक्स करते, 29। 27 मध्ये मी 2 इंच मिक्स केले तर 29 वर आले आणि 14.5चा दुसरा भाग आणि चौथा भाग भेटतोय आपल्याला जवळजवळ 7.25 इंच। 7.25 इंचावर मी एक खूण केली। आता आपल्याला सीट घेर बघायचा आहे, तर सीट घेर आहे 37 मध्ये आपल्याला फक्त 1 इंच मिक्स करायचं आहे, तर 38 येते। 38चा आपल्याला चौथा भागच करायचा आहे। साडे 9 येते। 9.5 मध्ये आपल्याला कट साठी फक्त आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची, जास्त घ्यायची नाही। वरती आपण 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकतो, फक्त आपल्याला खालच्या बाजूने 1.5 इंच घ्यायची। इथं मी 1.5 इंच घेतले आणि ह्या बाजूने मी 1.5 इंच घेतले। नीट लक्षात घ्या। छातीमध्ये मी 3 इंच मिक्स केले, नंतर मी चौथा भाग काढलाय। कंबर घेरामध्ये मी 2 इंच मिक्स केले, नंतर मी चौथा भाग काढलाय आणि सीट घेरामध्ये मी 1 इंच मिक्स केले, नंतर मी चौथा भाग काढलाय। तर आता आपल्याला हे सगळं जोडून घ्यायचंय। आता जेवढं आपल्याला हे माप बसलं 9.5 इंच, तर तेवढंच आपल्याला खाली पण 9.5 इंचच घ्यायचंय आणि 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन म्हणजे आपल्याला जे कट साठी मुडपलं जातं त्याच्यासाठी घ्यायचंय। सरळ लाईन येण्यासाठी मी पुन्हा एकदा मध्ये एक लाईन आखते, म्हणजे आपल्या लक्षात येईल। आणि 1 इंचावर आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला लाईन ही व्यवस्थित येईल। आपण पट्टीच्या साहाय्याने करू शकतो। अशाच पद्धतीने सेम आपल्याला पाठीचा भाग काढायचा आहे, फक्त आपल्याला फरक काय करायचा आहे, मोंड्याला आकार हे बघा। आता याचा आपला 7.5चा मध्यंतर काढायचा आहे आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ड्रेसचं आखून झाले. आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची. कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच पाठीचा भाग पण काढायचा आहे. मी गोल गळा घेणार आहे, तर मग मी आखून घेतलंय. आता मी याला कटिंग करते. हा आपला आतमधला भाग आहे. मी तो नंतर कट करते, कारण आपल्याला अजून पाठीचा भाग कट करायचा आहे. तर आपल्याला इथं टच करून घ्यायचं आहे, जे करून आपल्याला लक्षात येईल. आता मी टाकते पाठीचा भाग. बघा, मी आता खालचा कपडा टाकून घेतलाय. आपल्याला एकदम बरोबर त्याचला याच्यानुसार आपल्याला वरचा भाग टाकून घ्यायचा आहे आणि आहे तशी आपल्याला पूर्ण कटिंग करायची. आता जर तुम्हाला गळ्यामध्ये कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी समोरचा गळा किती घेतलेला 5.5चा, तर वरचा थोडासा मी कमी घेते. तर तुम्हाला 5.5चा ठेवायचा तरी पण तुम्ही ठेवू शकता. तर पूर्ण आहे तशीच कटिंग करायची, कुठेही कमी जास्त आपल्याला काहीच करायचं नाही. एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला माझी पद्धत सांगितली. आता याच्यामध्ये बदल काय करायचा, फक्त आपल्याला वरच्या भागामधून आपल्याला हा भाग वरती उचलायचा आहे आणि मोंडाची समोरच्या बाजूची आपल्याला कटिंग करायची. बाकी पूर्ण आहे तसेच आपल्याला कटिंग करायची. ही एकच गोष्ट जर लक्षात ठेवली तर नक्की तुमचा पण ड्रेस एकदम परफेक्ट असा बसणार. आणि आता आपल्याला इथं करायचं आहे टच द्यायचं आहे थोडंसं, जे करून आपल्या लक्षात येऊन जातं फिनिशिंगला आणि आपल्याला शिलाई मारायला. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.